सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मंत्री सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री लातूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गोगे मॅडम आणि त्यांच्यासोबत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित। नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होतंय। या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले साहेब या ठिकाणी परेडचं निरीक्षण करत आहेत। मंत्री महोदय या ठिकाणी परेडचं निरीक्षण करत आहेत। तुम्ही शेकडो वर्षामधल्या संत वाङ्मयाच्या रूपानं झालेलं विचार मंथन आणि भक्तीच्या धाग्यानं एकत्र बांधला गेलेला समाज यामुळं आध्यात्मिक लोकशाही दृढ करणारी यंत्रणा म्हणून आपण पंढरीच्या वारीकडे पाहतो। मला वाटतं हे महाराष्ट्राचं वैभव आहे। या ठिकाणी माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब परेड निरीक्षण करून या ठिकाणी ध्वजस्तंभाकडे आलेले आहेत। यानंतर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मी सर्व लातूरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। 1 मे 1960 आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा तेजस्वी दिवस। महाराष्ट्राची निर्मितीचा इतिहास केवळ राज्य निर्मितीचा नव्हे तर संस्कृती, भाषिक एकात्मता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या असंख्य हातांचा, श्रद्धेचा आणि स्वप्नांचा प्रवास आहे। आज या पवित्र दिवशी आपण आपल्या जिद्दीचा गौरव करतो आणि नव्या संकल्पनाने पुढे जाण्याची शपथ घेतो। मात्र या आनंदाच्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे घडलेला भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपले काही निष्पाप देशबांधव बळी गेले याचं मनस्वी दुःख आहे। या हल्ल्यात बळी पडलेल्या देशबांधवांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शोक संतप्त कुटुंबियांना दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत
हे नम्रपणे नमूद करतो. दहशतवादाचं समूळ नायनाट करण्याचा आणि देशवासियांना सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचा केंद्र शासनाचा निर्धारास आज आपण सर्वांनी सक्रिय पाठिंबा दर्शवूया. लातूर जिल्ह्याने महाराष्ट्राच्या घडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. प्राचीन राष्ट्रकूट काळापासून लातूर हे संस्कृतीचं आणि वाणिज्य याचं महत्त्वपूर्ण केंद्र राहिलं आहे. लातूर पॅटर्न हे शिक्षण क्षेत्रात आजही दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे. या भूमीने शिक्षणाच्या क्षेत्रात नवे आदर्श घडवले, तसेच शेतीतही नवचैतन्य निर्माण केले. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की लातूर जिल्हा शेती, सहकार आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहे. लातूर जिल्ह्याचा विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. आरोग्य क्षेत्रात लातूरचं लवकरच अद्ययावत जिल्हा रुग्णालय मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित विषय मार्गी लागणार आहे. विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात हृदयरोग, मेंदूविकार उपचार यांच्यासारखे उच्च दर्जाचे आरोग्य सुविधा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम केली जात आहेत. सर्वसामान्य गरजूंना तातडीने मदत मिळावी यासाठी आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे. या कक्षाच्या स्थापनेमुळं गरजू आणि गरीब रुग्णांना शासनाची वैद्यकीय व इतर मदतीसाठी अर्ज इथेच सादर करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि मदतीसाठी पाठपुरावा करणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः गरीब, दिव्यांग, गंभीर आजारांनी त्रस्त रुग्ण तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातूनच ही सेवा मिळाल्याने प्रक्रिया जलद व पारदर्शक होणार असून ही योजना म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण आहे. शिक्षण क्षेत्रात पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुवर्ण संधी मिळणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले आहे. यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे. मनरेगा अंतर्गत फलोत्पादनासाठी फळबाग लागवड योजना राबविली जाते. जलयुक्त शिवार अभियान, नवीन सिंचन प्रकल्प आणि जलसंधारणासाठी प्रगत उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सोबतच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, अमृतधारा अभियान सुरू करण्यात आले आहे. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी 17,70,00,000 आणि नागरी भागासाठी 3,16,00,000 रुपयांचा कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. लातूर शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना आणि अत्याधुनिक भूमिगत गटर योजना राबवली जाते, जी लातूरच्या शाश्वत भविष्याचा पाया ठरेल. उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रातही लातूरने नवे पर्व सुरू केले आहे. जिल्हा गुंतवणूक परिषदेत अनेक उद्योग समूहांशी करार झाले आहेत. यामुळे तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होणार आहे. दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी लातूर विमानतळाच्या विकास कामांना गती दिली जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रस्ते, वीज, जलसंपत्ती आणि पायाभूत सुविधा यांचा विकास साधला जात आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचा सहभाग हा उत्साहवर्धक राहिला आहे. यामुळे विकास कामे अधिक गतिमान झाली आहेत. जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक
नव्या रस्त्यांचे, पुलांचे आणि शासकीय इमारतींचे काम यशस्वीरित्या पूर्णत्वास नेले. महाराष्ट्र दिनी आपण लातूरचा समृद्ध वारशाचा गौरव करत नवे स्वप्न पाहण्याचं आणि नवी संकल्पना पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करूया. आपल्या परिश्रमाने, आपल्या एकतेने आणि विकसित लातूर, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करूया. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. परेड इन कमांडर अनंत भंडे आणि परेड सेकंड इन कमांडर अब्दुल अखिल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परेड संचलन होत आहे. एक गौरवशाली महाराष्ट्र. श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर यांनी या महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला. बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश, असा असणारा तुमचा माझा महाराष्ट्र. परेड कमांडर अनंत बंडे, सेकंड इन परेड कमांडर अब्दुल अखिल आणि प्लॅटोन क्रमांक 1 याचं नेतृत्व करतोय भगवान मोरे, पोलीस उपनिरीक्षक लातूर ग्रामीण. सदैव तुमच्या माझ्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून रक्षण, सदरक्षणाय खल निग्रणाय. मन सदैव प्लॅटून क्रमांक 2 त्याचं नेतृत्व करतायत दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक गांधी चौक. प्लॅटून क्रमांक 4 त्याचं नेतृत्व करतायत हनुमंत कवले, शिवाजीनगर, पोलीस उपनिरीक्षक. जिथं माणसाचा शोध थांबत असतो, खऱ्या अर्थानं आपण ज्याला इमानदार प्राणी म्हणून ओळखतो आणि सदैव जागल्याच्या भूमिकेत असणारं श्वान पथक, त्याचं नेतृत्व करतोय राजकुमार कुलकर्णी. बॉम्ब शोधक पथक, त्याचं नेतृत्व करतायत आयुब शेख. दैनंदिन जीवनामध्ये समाजात वावरत असताना बॉम्ब सदृष्ट बेवारस किंवा संशयास्पद वस्तूंचे खऱ्या अर्थानं हाताळणी करत तुमच्या माझ्या रक्षणासाठी काम करत असतो. सदैव समाज रक्षणासाठी आणि पोलीस दलामार्फत असणाऱ्या विविध योजनांचा माहिती सांगणारा लातूर जिल्हा पोलीस दलाचा हा चित्ररथ. मला वाटतंय प्रत्येक लातूरकरांनी आपल्या रक्षणासाठी ह्या सर्व सूचनांचं पालन करत या योजनांची माहिती घेतली पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये मला वाटतं 172 कोटी किमतीचं 156 किलोमीटर लांबीची 44 रस्ते कामं पूर्ण करण्यासाठी या विभागानं अत्यंत गतिशीलता घेतलेली आहे. माननीय आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांच्या मला वाटतं त्यांनी सदैव या विभागाकडं गतिशीलतेनं काम करण्याच्या सूचनांच्या नंतर एक गती देण्याचं काम आणि या शासनाच्या माध्यमातून असणाऱ्या योजनांची माहिती देणारा हा बांधकाम विभागाचा चित्ररथ होता. नियम पाळा, अपघात टाळा. मला वाटतं नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असतील तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा चित्ररथ आहे. ती सर्वांगानं माहिती सांगणारा चित्ररथ. आपण आपत्तीच्या कालखंडात काय काळजी घ्यावी यासाठी माहिती सांगणारा हा चित्ररथ. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत असणारी ही ॲम्ब्युलन्स तुमच्या माझ्या संकटामध्ये 108 हा क्रमांक आपण फिरवला की आपल्या सेवेमध्ये तत्पर असते. स्वच्छता विभाग खरं तर घनकचरा सांडपाण्यामध्ये
माननीय पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आजपासूनच नाडेप खड्डा भरूया, गाव समृद्ध आणि स्वच्छ ठेवूया हे अभियान 1 मे ते 15 सप्टेंबरपर्यंत आपल्या महाराष्ट्रासह जिल्ह्यात राबवलं जात आहे. सुका कचरा, ओला कचरा हे माहिती सांगणारा महानगरपालिकेचा स्वच्छता विभागाचा चित्ररथ आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीचा आणि शिक्षणाचा अधिनियम, अर्थात बांधावर आणि शिक्षणापासून वंचित असणारे विद्यार्थी शाळेपर्यंत आले पाहिजेत हा विचार घेऊन शासनाच्या विविध योजनांचा माहिती सांगणारा शिक्षण विभागाचा चित्ररथ. खरं नगर परिषद औसा श्रीमती मंजुषा भगत, तहसीलदार रेणापूर यांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येतोय. संतोष गुट्टे, श्री जगताप अभिलाष महादेव, दत्तात्रेय रखमाजी शिंदे, जगताप अभिलाष महादेव, नायब तहसीलदार अहमदपूर यांनी देखील लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सर्वसामान्य माणसाला मुदतीत सेवा देण्याचं काम केलेलं आहे. दत्तात्रेय रखमाजी शिंदे, ग्राम महसूल अधिकारी तलाठी सज्जा कन्हेरी यांना देखील 5,000 रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन भूमी अभिलेख हक्क नोंदपत्रक 7/12 अद्ययावत केल्यामुळं आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय. अमोल प्रकाशराव शेटे, ग्राम महसूल अधिकारी तलाठी सज्जा निळेबन यांना देखील रोख 5,000 रुपये प्रमाणपत्र देऊन वसुलीचे अग्रिस्टॅग योजनेचं उद्दिष्ट 100% पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येतोय. गृह विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लातूर, माननीय श्री मनीष मधुकररावजी कल्याणकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांनी कठीण गुन्ह्याचा यशस्वीपणे शोध लावल्यामुळे पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून सन्मान चिन्ह पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. मी माननीय मंत्री महोदय आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पदक देऊन सन्मान करावा. मनीष मधुकररावजी कल्याणकर, रामदास साहेबरावजी मिसाळ, दयानंद हरिचंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय. खरं तर जनतेमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासाची भावना निर्माण केली म्हणून दयानंद हरिचंद्र पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे माननीय दयानंद पाटील. कम्युनिटी पोलिसिंग मला वाटतंय या पोलीस दलाला अद्ययावत करण्यासाठी आपलं योगदान त्यांनी देत असतात. रियाज मुनीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देखील महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनामध्ये आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विविध मुदतीमध्ये त्यांनी माहिती संकलित केल्यामुळे त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. नामदेवरावजी जाधव, प्रकाश नामदेवराव जाधव, पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी देखील हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपलं योगदान दिल्यामुळे त्यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येतोय. मदन विठ्ठलरावजी माळी, लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनची CCTV NSA माहिती प्रणाली भरून जिल्ह्याला 3रा क्रमांक मिळवून दिल्याबद्दल, उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येतोय. मदन विठ्ठल माळी अत्यंत उमदा आणि तंत्रज्ञानाबरोबर पोलीस दलाला अद्ययावत करण्याची भूमिका निभावणारा हा पोलीस अधिकारी आहे. रामदास साहेबरावजी मिसाळ, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर, सेवेत सातत्य दाखवून उत्कृष्ट अभिलेख राखल्यामुळे त्यांचा पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून सन्मान चिन्ह पदक देऊन सन्मान करण्यात येतोय. अनुभवाचं गाठुडं, मला वाटतं शासन आणि प्रशासन हे कागदांवर चालत असतं, ते अद्ययावत करण्याचं काम या व्यक्तिमत्वानं केलं म्हणून रामदास साहेबरावजी मिसाळ
यांचा या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय। शेख युसूफ इब्राहिम यांचा देखील या ठिकाणी सेवेत सातत्याने उत्कृष्ट अभिलेखे राखल्यामुळे त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। शेख युसूफ इब्राहिम, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस जिल्हा शाखा लातूर। विलास संतराम फुलारी, सेवेत सातत्य दाखवून उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान। माननीय मी नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करावा। टन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की। टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टन 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 टन